नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते. ज्यांना 17 फेब्रुवारीला लागणाऱ्या सूर्यग्रहणाविषयी माहिती हवी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आता यावर्षी 2 सूर्यग्रहण आहेत. त्यातलं पहिलं सूर्यग्रहण जे आहे ते 17 फेब्रुवारी 2026ला लागणार आहे. या सूर्यग्रहणाची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. या व्हिडिओमार्फत जर या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजचा व्हिडिओ. सूर्यग्रहण म्हणजे नक्की काय? तर जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि सूर्य अंशतः किंवा पूर्णतः झाकलेला जातो तर अशा स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण विविध प्रकारचे असतात की जसे खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण. खग्रास सूर्यग्रहणामध्ये चंद्र हा सूर्याला पूर्णपणे झाकून टाकतो आणि पृथ्वीवर अंधार पडतो. या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. खंडग्रासमध्ये सूर्य अंशतः चंद्रामुळे झाकला जातो किंवा सूर्याचा एक पोर्शन भाग हा झाकला जातो. कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे चंद्र हा सूर्याच्या बरोबर मध्यभागी येतो आणि सूर्य हा बांगडीप्रमाणे दिसतो किंवा चंद्राभोवती सूर्याचं तेजोलय दिसतं. त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. आणि येत्या 17 फेब्रुवारीला जे ग्रहण लागणारे आहे तर ते सूर्यग्रहण हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. म्हणजे चंद्र हा सूर्याच्या अगदी मध्यभागी येणारे आणि कंकणाकृती बांगडीसारखा सूर्याचा आकार दिसणार आहे. सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येला होतं. येत्या 17 फेब्रुवारीला जे सूर्यग्रहण लागणार आहे ते देखील कंकणाकृती स्वरूपाचे सूर्यग्रहण आहे. याच ग्रहणाला रिंग ऑफ फायर असंही म्हणतात. आता हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. नासाने दिलेल्या माहितीप्रमाणे हे ग्रहण कुठून दिसणार आहे ते आपण आता बघूया. हे रिंग ऑफ फायर ही स्थिती जी आहे याच्यासाठी भारत अतिशय उत्सुक आहे. परंतु भारतामधल्या खगोलप्रेमींना हे ग्रहण दिसणार नाही. हे ग्रहण दिसणार आहे अंटार्क्टिकामध्ये. हे ग्रहण दिसणार आहे. त्याचप्रमाणे आफ्रिका, साऊथ अमेरिका, पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन आणि इंडियन ओशनमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही. आपल्याकडे सूर्यग्रहण अतिशय जास्त धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे महत्त्व असतं. परंतु कुठली ग्रहणं पाळायची असतात जी भारतामधून, जी आपल्या प्रदेशातून दिसतात अशीच ग्रहणं आध्यात्मिक, धार्मिकदृष्ट्या पाळण्यासाठी मान्यता आहे. तर हे ग्रहण पाळायचं नाही आहे. परंतु तरीही जगामध्ये किंवा आपल्या ब्रह्मांडामध्ये काही घटना घडत आहे तर पृथ्वीवर सगळ्यात पहिल्या लोकेशनला जेव्हा हे ग्रहण दिसणार आहे तेथून ते शेवट जे दिसणार आहेत अशा पद्धतीने या वेळा मी पुण्याप्रमाणे किंवा इंडियामध्ये ज्या वेळा लागू होतील त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या वेळा अशा आहेत. पहिलं लोकेशन जिथून हे पार्शियल एक्लिप्स म्हणजे ग्रहण दिसणार आहे हे 17 फेब्रुवारी 3:26 आणि 26 सेकंदाला सुरू होणार आहे. आणि त्यानंतर पूर्ण एक्लिप्स, पूर्ण ग्रहण सुरू व्हायला 5:12 आणि 54 सेकंद होतील. आणि मॅक्सिमम एक्लिप्स म्हणजे याचा जो सर्वोच्च बिंदू आहे हा 5:42 आणि 4 सेकंदाने दिसेल. आणि हे संपूर्ण एक्लिप्स लास्ट लोकेशनला संपणार आहे. जगामध्ये हे शेवटी जे दिसणार आहे म्हणजे अगदी शेवट जो आहे हा सायंकाळी 7:57 आणि 42 सेकंदाने होणार आहे. म्हणजे 17 फेब्रुवारीला फर्स्ट लोकेशन हे दुपारी 3:26 आणि हे संपणार आहे सायंकाळी 7:57 म्हणजे साधारण 8 वाजता. वेळेची ही माहिती मी तुम्हाला timeupdate.com या वेबसाईटवरून घेऊन सांगितलेली आहे. आता हे ग्रहण भारतातून दिसणारच नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे या ग्रहणाला धार्मिक आणि आध्यात्मिक मान्यता देखील नाही. आणि ग्रहण पाळणं म्हणजे खूप कट्टरपणे किंवा काही गोष्टी ज्या पारंपरिक आपल्याला सांगितलेल्या आहेत तसं पाळणं गर्भवतींना बिलकुल करू नये. खरं तर हे ग्रहण पाळणं मान्यच नाही आहे. आपल्याकडे ज्याला काही मान्यता नाही परंतु ब्रह्मांडामध्ये ही घटना घडत आहे मग अशावेळी गर्भवती थोड्या सेन्सिटिव्ह झालेल्या असतात. मग अशावेळी
ज्या वेळेला ही घटना घडत आहे अशा वेळी आपण जप, नामस्मरण, अनुष्ठान या गोष्टी करू शकतो. हनुमान स्तोत्र, रामरक्षा या गोष्टी देखील आपण म्हणू शकतो. गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष आपण म्हणू शकतो. परंतु अगदी खूप जास्त पाळणं, जसे की अडी घालून न बसणं, चाकू सुरीचा वापर न करणं, पाणी न पिणं, जेवण न करणं या गोष्टी गर्भवतींनी टाळाव्या. ज्यांच्या ज्या नैसर्गिक क्रिया आहेत तेच कॉल ते देखील तुम्ही पाळण्याची गरज नाही. लघवीला जायचं असेल, तुमच्या क्रिया शौचक्रिया करायच्या असतील तर ते रोखून धरू नका, कारण अशा गोष्टी केल्याने बाळावर किंवा तुमच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर या गोष्टी गर्भवतीने कटाक्षाने टाळाव्या. त्याचप्रमाणे सूर्यग्रहणाचा सूतक म्हणजे वेदकाळ देखील पाळण्याची गरज नाही. या ग्रहणाविषयी घाबरण्याची देखील अजिबात गरज नाही आहे. आपल्याकडे यावर्षी फक्त 3 मार्च चंद्रग्रहण दिसणार आहे. बाकी जे उरलेले सूर्यग्रहण आहे, चंद्रग्रहण आपल्याकडे दिसणार नाही आहे. त्याची माहिती वेळोवेळी चॅनेलवरती पब्लिश होईल, हे देखील नक्की पहा. ही जी माहिती आहे, या ज्या काही वेळा आहेत या मी तुमच्या माहितीसाठी सांगितलेल्या आहेत. याने घाबरून जाण्याची किंवा या वेळा पाळण्याची देखील गरज नाही. खगोलप्रेमींसाठी ही माहिती अतिशय उपयुक्त आहे. पुढचं ग्रहण हे 3 मार्चला लागणारे आहे. या दिवशी भारतामध्ये धुलीवंदन आहे, हे भारतामध्ये मान्य होणारे आणि या ग्रहणाची माहिती देखील तुम्ही यूट्यूब चॅनेलवरती बघू शकता. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर या ग्रहणाची माहिती शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.